खरं तर हे पोहे बनवण्यासाठी पातळ पोहे वापरतात, पण मी या ठिकाणी नेहमी आपण जे कांदे पोहे बनवतो त्यासाठी जे पोहे वापरले जातात तेच पोहे वापरलेले आहेत आणि ह्या पोह्यांपासून सुद्धा बेस्ट दडपे पोहे तयार होतात. महाराष्ट्राचे कांदे पोहे, नागपूरचे तर्री पोहे, कर्नाटक फेमस गोजा अवलक्की, इंदूर फेमस इंदुरी पोहे, गुजरातचे आलू पोहे असे कितीतरी प्रकारचे पोहे बनवले जातात. पण आजची रेसिपी मूळची कोकण मालवणमधून आलेली दडपे पोहे या सगळ्या प्रकारच्या पोह्यांपेक्षा बेस्ट आहे, टेस्टी आहे, चटपटा रेसिपी आहे, नमकीन रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी रेसिपी आहे, सगळ्यांच्या आवडीची रेसिपी आहे. तर यासाठी मी 4 मूठ पोहे घेतलेत. 5 ते 6 लोकांसाठी बनवते आहे. ग्राममध्ये 250 ग्राम आहे. ओली मिरची, लिंबू, कढीपत्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे. अर्धी जुडी फ्रेश कोथिंबीर आणि ओला नारळ, मीडियम साईजचा नारळ आहे. असा नारळ घ्यायचा आहे की ज्यामधून दूध भरपूर निघेल. लिंबू घेत असताना पातळ सालीचे घ्यायचे आहेत. या साईजचे लिंबू असतील तर 3 लिंबू पुरेसे आहेत आणि पातळ सालीचे असल्यामुळं रस भरपूर निघतो. लहान साईजचे लिंबू असतील या साईजचे तर 6 लिंबू घ्यावे लागतील, का तर रस कमी निघतो त्याच्यामधून. तर या ठिकाणी मी 4था लिंबूसुद्धा ठेवलेला आहे एक्स्ट्रा, गरज वाटली तर यूज करायचं आहे. पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. धुत असताना अशा पद्धतीने धुवायचं आहे की त्यामध्ये पाणी नाही राहायला पाहिजे. चाळणीमध्ये घालून स्वच्छ करायचं आहे. भांड्यामध्ये धुवून घेतलं तर पाणी राहायची शक्यता असते. हलक्या हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत. यानंतर लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे. मिरचीचा तिखटपणा, मिठाचा खारटपणा, लिंबाचा आंबटपणा, साखरेचा गोडवा याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजेच परफेक्ट दडपे पोहे. याशिवाय फ्रेश कोथिंबिरीची चव ही सुद्धा दडपे पोहेची एक खासियत आहे. यातली एखादी जरी चव कमी जास्त झाली तरी दडपे पोहेची टेस्ट बिघडते. तर हे अशा पद्धतीनं मी लिंबूचा रस काढून घेते आहे. साधारण पाऊण वाटी रस तयार होतो. रस त्याच्यामध्ये कमी असला तर कमीसुद्धा रस निघू शकतो, पण या लिंबूमध्ये रस भरपूर आहे. जो नारळ आपण खवून घेतलेला आहे त्यातला अर्धा भाग दुधासाठी निवडायचा आहे. या नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. पाणी घालून ग्राइंड करून घ्यायचं आहे. पाऊण वाटी पाणी घालते आहे. मिक्सरला ग्राइंड करून गाळणीमध्ये घालून गाळून दूध बाजूला करायचं आहे. नेहमी जे आपण कांदे पोहे बनवतो त्यावर थोडंसं ओलं खोबरं घालून पोह्यांची चव वाढवत असतो, पण दडपे पोहे पूर्णपणे नारळाच्या दुधामध्ये भिजवून भरपूर ओला नारळ घालून बनवलं जातो, त्यामुळे ते खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा होतं. तर हे सुद्धा पाऊण वाटी दूध निघालेलं आहे. आता या दुधामध्येच पोहे भिजवून घ्यायचे आहेत. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर चमच्याने थोडंसं प्रेस करायचं आहे. दडपून ठेवायचे आहेत, म्हणूनच याला दडपे पोहे असं सुद्धा म्हणतात, दडपून ठेवल्यामुळं. हे 10 ते 15 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटानंतर पूर्णपणे दूध ॲब्सॉर्ब झालेलं आहे. पोहे छान भिजलेले आहेत. आता याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. रस किती घालायचा याचा अंदाज येण्यासाठी मी चमचामध्ये घालून दाखवते आहे. हा भाजीचा मोठा चमचा आहे. किती लिंबू घेतले यापेक्षा या पद्धतीनं घातलं गेलं तर टेस्ट परफेक्ट येऊ शकते. तीन चमचे मी घातलेले आहेत. थोडासा शिल्लक आहे, तो गरज वाटलं तर वापरायचं आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ओला नारळसुद्धा घालते आहे, जे आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते. आणि हे जे आहे याच्यामधून दूध बाजूला केलेलं आहे, हे सुद्धा आपण वापरू शकतो किंवा भाजीलासुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. यानंतर भरपूर फ्रेश कोथिंबीर फ्रेश असणं खूप महत्त्वाचं आहे आणि देशी वाणाचं असेल तर टेस्ट खूप छान येते कोथिंबीरीची. अर्धी जोडी कोथिंबीर एकदम बारीक चिरून घालायचं आहे. हे छान मिक्स करून घेते आहे.
भाजीच्या चमच्यानी 2.5 चमचे तेल घातलेलं आहे, 2 आणि वर थोडंसं. जिरा आणि मोहरी भरपूर घालायचं आहे. यानंतर कढीपत्ता, ओली मिरची आणि भरपूर भाजलेले शेंगदाणे घालायचे. अर्धवट भाजलेले आहेत. या तेलात पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. शेंगदाणे घातल्यामुळे सुद्धा पोहेची टेस्ट वाढते. पाव चमचा हिंग पावडर, गॅस बंद केल्यानंतर हिंग पावडर घालायची आहे. गॅस बंद केलेला आहे. यानंतर 1 लहान वाटी बारीक साखर घालते आहे. आपली नेहमीची वाटी आहे. तर साखरसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहे. यानंतर आपण जी फोडणी तयार करून ठेवली आहे ती घालायची आहे. या स्टेजला आपण टेस्ट करून बघू शकतो की लिंबूचा रस किंवा साखर आणखीन लागू शकतं की नाही हे आपण टेस्ट करू शकतो. तर थोडंसं लिंबूचा रस घालते. आपण जे बाजूला काढून ठेवलेलं होतं म्हणजे टोटल 4 चमचे मी रस घातलेला आहे मोठ्या चमच्यानी. आणि साखर 1 वाटी ऑलरेडी घातलेलं होतं. पुन्हा 1 मोठा चमचा साखर घातलेली आहे. तर बेस्ट परफेक्ट दडपे पोहे तयार झालेले आहेत. या पद्धतीनं कराल तर बिलकुल बिघडणार नाही आहे. वरून ओला कांदा किंवा कच्चा कांदा जरी घातला तरी टेस्ट डबल होते. खात नसाल तर स्किप करू शकता. या टिप्स आणि ट्रिक फॉलो कराल तर परफेक्ट दडपे पोहे आपण बनवू शकतो. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.